परब्रह्म म्हणजे सगळा करते, तयासी पाहता आपण जिथे हे कळे अनुभव मध्ये सद्गुरु केले आहे. परब्रह्म म्हणजे काय? सगळ्यांपेक्षा परम म्हणजे श्रेष्ठ, सर्वश्रेष्ठ असं ते परब्रह्म आहे. आणि ते म्हणजे मीच आहे, ते आपणच आहे. तर हे आपण सद्गुरु केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण साधना केली आणि अनुभव घेतला तर आपल्याला ते कळतं. आता आपण या समासामध्ये बघू. पहिलीच ओळखी आहे, जे जे काही साकार दिसे ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतची असे सर्व काळ. आधी आता आपण त्याचा जो वाच्यार्थ जर पाहिला तर काय सोपा, जे जे काही आपल्याला डोळ्यांनी दिसतं ते काय असतं? ते नाशिवंत आहे. कारण त्याला जे जे दिसतं त्याला आकार असतो आणि आकार असतो म्हणून आपल्याला ते दिसतं. त्याला आकार असतो, त्याला नाम असतं आणि रूप असतं आणि आपल्याला ते दिसतं. आणि हे सगळ्यांना माहिती आहे की ज्याला ज्याला रूप आहे, ज्याला ज्याला नाम आहे ते शेवटी आज एक ना एक दिवस जातं. पण ते टिकतं म्हणजे कल्पांती नसतं. आता आपल्याला वाटतं की ते टिकतं बा, काही काही गोष्टी टिकवू आहे. आपण म्हणतो की देव अमर आहे. अमर जरी असले तरी शेवटी ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा आपलं तिरोधान पावलं म्हणतात त्याला. कारण त्यांनी मगाशीच आपण ऐकले ते जन्म आपल्याप्रमाणे त्यांचा जन्म होत नाही, त्यांचा लीला विग्रह असतो, अवतार असतो. पण तरी सुद्धा ते संपवतात. म्हणजे देव सुद्धा शेवटी संपतात. चिरंजीव आपण ज्याला म्हणतो ते चिरंजीव सुद्धा शेवटी संपतात. कारण आपल्या अपेक्षेने त्यांचं आयुष्य जास्त असतं असं म्हणतात, म्हणून त्यांना आपण चिरंजीव म्हणतो. पण ते शेवटी संपतात आणि जे टिकले तरी किती कल्पापर्यंत. आता कल्प म्हणजे काय की 4 युग 4 वेळा जेव्हा संपतात आणि पुन्हा कल्प म्हणजे सृष्टी निर्मितीची वेळ येते त्याला कल्प म्हणतात. कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे 4 युग आहेत. आणि हे 4 युग 4 वेळा गेले की कल्प म्हणतात आणि मग पुन्हा सृष्टी निर्मिती होते. इतके म्हणजे ते जे काय दिसतं ते नाशिवंत आहे. त्या दृष्टम तर नष्टम, जे काही साकार दिसते ते ते कल्पांती नासे. आणि माऊलींनी पण म्हटलेलं आहे की उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिक्रमेगा. हे जे आहे दिसतं पण हे कसं आहे? भ्रम आहे. हे काही खरं नाही, भ्रम आहे. आणि भ्रम म्हणजे काय आहे ते दिसतं आपल्याला, आले तर आहे, आकार तर त्याला आहे, ते टिकतच आहे, डोळ्यांनी दिसतंय, पण ते सत्य नाही. माझं शरीर काही वर्षापूर्वी नव्हतं, आज आहे, काही वर्षांनी नसणार. म्हणून मग त्याला कसं काय म्हणायचं? त्याला मिथ्या म्हणायचं, ते नाही आहे. मग आज मला जे दिसत आहे, एखादी वस्तू दिसते, माझं शरीर दिसतंय, ते कसं माईक आहे म्हणून तो दिसणारा भ्रम आहे. कारण ते आधी असतं, जे आधी नसतं, शेवटी नसतं आणि मध्ये दिसतं, त्याला सत्य म्हणत नाही, ते मिथ्या असतं. आदावंतेचे यंदा असती वर्तन मामेकी तत्कथा. आधी नाही, नंतर नाही, मग ते वर्तमानमध्ये जरी असलं, सध्या काळात जरी दिसत असलं तरी ते सत्य नसतं. तर ते आपल्या शरीराच्या संदर्भात म्हटलं की आपल्याला पटत नाही, बाकीच्या वस्तूंच्या संदर्भात म्हटलं की आपल्याला पटतं. व्यवहारामध्ये आपण तसंच म्हणतो ना. आता मी जर इथे आली या वर्गामध्ये, ह्या काय म्हणतील बाकीच्या, मीला नाही आलं, भाऊ आज बोलल्या प्रवचन झालं, म्हणजे आमच्या वर्गाच्या नाही, त्या ऑनलाईनमध्ये काय नसतात तर नाही आहे. म्हणजे तुम्ही कोणाला, तुमचा श्रोता तुम्ही कोणाला समजता की जे नेहमी असतात, सुरुवातीला असतात, आताही आहे आणि शेवटी, पण शेवटपर्यंत जे टिकतील त्यांना तुम्ही म्हणाल की हा आमचा अभ्यास वर्ग होता आणि मी आता एकच दिवस आली, तर तुम्ही म्हणाल नाही त्या आल्या खरी असं, त्या नेहमी नसतात, तर नाही आमच्या वर्गाच्या नाही आहेत त्या. असं इतकं साध्या गोष्टी जर आपण दुसरं समजत नाही तर हे तर अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आहे. आणि एवढं तत्वज्ञान सांगायचं आहे ते म्हणजे आधी नाही, नंतर नाही आणि ते मध्ये आहे, तर ते खरं कसं आहे तर ते कल्पांती नाशणारे आहे, ते काही सत्य नाही. दिसेल ते नासेल, येईल ते जाईल आणि जे असतची असेल त्याची सार. समर्थांनी त्याला म्हटलेलं सत्य म्हणजे याला म्हटले सत्य म्हणजे काय, तर ते असतची असेल, जे आहे आहे आणि आहे, त्रिकालामध्ये जे असतं त्याला सत्य म्हणतात. त्रिगुण सार, निर्गुण ते सार, सारा सारे विचार हरिपाठ. आता याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं राहिलंय म्हणजे की जे जे काही साकार दिसते ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतेचे असे सर्व काळ. स्वरूप म्हणजे काय? सर्व काळ स्वरूप असतं म्हणजे काय आहे? कशाचं स्वरूप असतं?
हे जे शरीर असतं किंवा कुठली वस्तू, आता समजा माझं हे शरीर आहे, याला आकार आहे, हे दिसतं, आणि याच्या आतमध्ये जे व्यापून आहे सर्वत्र त्याला स्वरूप म्हणतात. कारण मधुताईंनी छान स्पष्टीकरण केलं, दिव आणि दिवा जे आतमध्ये जे स्वरूप असतं त्याला देव म्हणतात. वरती जो दिसतो आपल्याला आकार दिसतो ते शरीर झालं. शरीराच्या आतमध्ये जे असतं न दिसणार असं जे तत्व असतं त्याला आत्मा म्हणतात, त्यालाच देव म्हणतात, त्यालाच ब्रह्म म्हणतात. तरी बरेचसे ह्या शब्द कसे समानार्थी वापरले जातात, संदर्भावरून आपण त्याचा वेगळा अर्थ घेतो. तो देव, परब्रह्म, परमात्मा, ईश्वर, त्याच्यानंतर अजव्य, त्याची नावं आहेतच, पण ज्ञान, सुख, हे सगळे एकाच परमेश्वराची सगळी नावं आहेत. तर आपल्याला काय आहे की देवाच्या प्रकाशात, दिव्याच्या प्रकाशात दिसतं, मूळ धातू दिवा, दिव्याच्या प्रकाशात आपल्याला दिसतं आणि देवाच्या प्रकाशात दिसलेलं कळतं. तर त्याला स्वरूप म्हणायचं. ज्याच्या सत्तेवर कळतं आपल्याला आणि ज्याला आपल्याला ज्ञान होतं ज्याच्या सत्तेवर, त्याला आपण स्वरूप म्हणू. मग अशी सांगितलं, वर्षाताईंनी सांगितलं की असणाऱ्या ज्ञानावर होणारं ज्ञान होतं. आहे काहीतरी आतमध्ये आहे म्हणून मला ज्ञान होतं आणि त्याला स्वरूप असं म्हणतात. मूळ काय आहे तो एक असतं. जसं डोळ्याचा डोळा, कानाचा कान, हे उपनिषदांनी सांगितलंय. प्रत्येक उपनिषदांनी सुद्धा वेगवेगळ्या प्रकाराने सांगितलेलं आहे. तमेव भांतम अनुभाती सर्व तस्य भाषा सर्वमिदं विभाती. त्याच्या प्रकाशात सर्व वस्तू प्रकाशित होतात, म्हणजे दिसतात, म्हणजेच कळतात, म्हणजेच आपल्या अनुभवात येतात आणि आपल्याला त्याचं ज्ञान होतं, त्याचं प्रकाशन होतं. आता स्वरूप लक्षणाचा आपण शास्त्राचा अर्थ पाहू. स्वरूप लक्षण म्हणजे जे लक्षण पदार्थापासून वेगळं करता येत नाही, पदार्थापासून जर ते लक्षण बाजूला केलं तर पदार्थ स्वरूप नाही, त्याला स्वरूप लक्षण असं म्हणतात. जसं सच्चिदानंद हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे. म्हणजे सच्चित आणि आनंद असल्याशिवाय आपण त्याला स्वरूप म्हणू शकत नाही. त्यातलं एक जरी नसलं तरी पण आपण त्याला स्वरूप लक्षण असं म्हणत नाही. स्वरूपम सद्व्यावर्तकम स्वरूप लक्षण. व्यावर्तक म्हणजे ते बाजूला जर केलं तर ते स्वरूप राहत नाही. स्वरूपम सद्व्यावर्तकम स्वरूप लक्षण. जे लक्षण लक्षाचे म्हणजे जे आपल्याला जाणून घ्यायचं आहे त्याला लक्ष म्हणतात. जे लक्षण लक्षाचे स्वरूप असून त्याला इतर पदार्थापासून वेगळं करतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. म्हणजे मला जे जाणून घ्यायचं आहे, काय जाणून घ्यायचं आहे, ब्रह्म जाणून घ्यायचं आहे, परमेश्वर जाणून घ्यायचं आहे, तर त्याचं जे लक्षण आहे ते त्याला बाकीच्या लक्षणांपासून वेगळं करतं. म्हणजे ते फक्त त्याचेच लक्षण आहे, ते बाकीच्या पदार्थांचे लक्षण नाही. आणि सच्चित आनंद हे त्याचे 3 धर्म आहे. आता ते धर्म म्हणा, लक्षण म्हणा, खरं म्हणजे बोलावं लागतं. पण ब्रह्म म्हणजे असं आहे की त्याला काही स्वरूप नाही आहे, की लक्षण नाही, की गुण नाही. तर आपल्याला वाटेल की म्हणजे स्वरूप म्हणजे सत्य, हे सच्चित आनंद म्हणजे स्वरूप, असं नाही आहे, तेवढंच नाही असं म्हणता येत नाही त्याला. पण आपल्याला शब्दाची काही मर्यादा असते, सांगायची मर्यादा असते, शास्त्राची मर्यादा असते, समजून सांगायचं असतं. म्हणून आपल्याला म्हणावं लागतं की सच्चित आनंद आहे. वास्तविक त्याला तसं म्हणता येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात असं त्याची असेल. आणि असणेपणा म्हणजे हा गुण फक्त ब्रह्माचाच आहे. बाकीच्या गोष्टीला तो असणेपणा हा गुण नाही आहे. आणि प्रत्येक वस्तूला अस्तित्व प्रदान करतो म्हणून त्याला आत्मा म्हणतात. आणि तो दुसऱ्याला अस्तित्व प्रदान करतो म्हणजे तो अस्तित्वात आहे. तो असल्याशिवाय तो दुसऱ्याला अस्तित्व प्रदान करू शकत नाही, म्हणून सुद्धा त्याला आत्मा म्हणतात. अशी सद्वस्तू म्हणजे ब्रह्म आहे आणि ही सर्वांसाठी आहे. आता आहे म्हणजे आपण जे म्हणतो तर आहे हे क्रियापद वापरल्याशिवाय व्यवहारामध्ये सुद्धा कुठलीही गोष्ट पूर्ण होत नाही, त्याला पूर्णत्व येत नाही. आपण काय म्हणतो, मी आहे, हे समोर श्रोते बसले आहे, प्रवचन आहे, देव आहे, शिला आहे, रमा आहे, कल्पना आहे, हे सगळे आहे. मी मंत्री आहे, मी वकील आहे, मी डॉक्टर आहे, असं सगळं आहे असं म्हणतो. एवढंच काय, अभाव सुद्धा आपण आहेपणानेच सांगतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे सुद्धा आपण आहेच म्हणतो. एखादा ह्याच्यात पेल्यामध्ये पाणी नाही तर बाटलीमध्ये बाटलीत पाणी नाही आहे, नुसतं नाही म्हणत तर व्याकरणाच्या दृष्टीने जर म्हणलं की बाटलीत पाणी नाही तर ते वाक्य अपूर्ण होईल. बाटलीत पाणी नाही आहे असं आहे लावल्याशिवाय ते वाक्यच पूर्ण होत नाही. असं आहे
आहेपणा सगळा ब्रह्माने पुरवलेला आहे. एवढंच काय, एखादा माणूस मेला तरी आपण काय म्हणतो, तो मेला आहे, म्हणजे तो मेला पण तरी तो आहे. आणि मग आता आहे हे तर आपल्याला काय वाटतं की काय मुंबईकडे किंवा मराठवाड्यातल्या प्रत्येक ठिकाणी थोडीशी भाषा मध्ये वेगळं असतं. आपण पाऊस पडत आहे, आम्हाला सगळे हसतात इकडचे पुण्याकडचे आमचे जे नातेवाईक आहे, काय तू काय करत आहे, असं करत आहे, असं तुम्ही बोलता म्हणतात. पण ते खरं म्हणजे ते बरोबर आहे, काय आहे. तर मग आता काय करतात काही लोक, नाही ये लावतात त्याला. ते तुम्ही घरी येतात तरी ते नाही असा अर्थ नाही आहे, तर तो नाही आहे. रामराव घरी नाही आहे, दादा घरी नाही आहे, म्हणजे आहे आहेपणा पुरवलाय. आणि आहे हे फक्त ब्रह्माचं लक्षण आहे. आणि तिन्ही काळामध्ये आहे हे झालं सत लक्षण, जे त्रिकालाबाधित असतं. सत आहे जे कधी नाही असं होत नाही, त्याला म्हणतात सत्य ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे. आता दुसरं चित चैतन्य ज्ञान, न्यायते आणि इथली ज्ञान, ज्याच्यामुळे जाणलं जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. आता माझी एक मैत्रीण आहे, तिचं मला सगळं नाव माहिती आहे, सगळं माहिती आहे, तिच्या आवडीनिवडी माहिती आहे, वर्षाताची मला सगळी माहिती आहे. तिच्या बाबतीत मी सगळे सर्वज्ञ. तुम्ही मला काही विचारलं तर तिला नका विचारू, मी सांगते तुम्हाला, मी सर्वत्र आहे. तिच्या बाबतीत मी सर्वज्ञ आहे, पण म्हणून मी सर्वविद नाही. तिच्या बाबतीत बऱ्याच अशा गोष्टी असतील की ज्या मला माहिती, मला असं वाटतं की मला माहिती आहे. तर ज्ञानाचं जे लक्षण आहे ना, की ते ज्ञानरूपानेच सांगता येतं. सर्वज्ञ जरी असलं तरी सर्वविद सगळं मी जाणू शकत नाही. ज्ञान हे ज्याचे स्वरूप आहे त्याला ज्ञान म्हणतात, चित चैतन्य. आणि ते जेव्हा अनुभवात येतं तेव्हा त्याला बाकी ज्ञान असं म्हणतात. आणि खरं ज्ञान म्हणजे पदार्थ निरपेक्ष ज्ञान. कुठल्याही वस्तूचं कशाचं ज्ञान, याचं ज्ञान, टेबलाचं ज्ञान, पुस्तकाचं ज्ञान, ह्याला काय म्हणत नाही. ज्ञान म्हणजे जे असतं, आणि कशाचं ज्ञान, किती ज्ञान, कोणाला ज्ञान, सविशेष ज्ञान ज्याला म्हणतात असं नाही. ज्ञान म्हणजे ज्ञान हेच ज्याचं स्वरूप आहे. आता आणि चैतन्य कसं सर्वांमध्ये समान व्यापून असतं, फक्त आता थोडा फरक आहे की जड चेतन, पशु पक्षी दगड सगळ्यांमध्ये ते असतं. अंतःकरण असतं, चैतन्य असतं, स्फुरद्रूप असतं, म्हणून आपल्याला दिसतं. दगड सुद्धा काय दिसतं, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, ते स्फुरद्रूप आहे, म्हणून आपल्याला दगड दिसतो. पण दगडामध्ये ते कमी असतं, म्हणजे तिथे अंतःकरण नसल्यामुळे ते विशेष रूपाने दिसत नाही. ज्ञान सगळीकडे ज्ञान आहे, अंधाराचं सुद्धा ज्ञान आहे. म्हणजे तिथे अंधार आहे हे मला इथून दिसतं, म्हणजे त्याच्यासाठी पाहावं लागत नाही मला, पण सगळं काही हे ज्ञानदृष्टीनेच होतं. आता जे दिसतं, त्या वस्तूचं ज्ञान होतं, ती वस्तू प्रत्यक्ष अस्तित्वात असलीच पाहिजे याची आवश्यकता नाही. म्हणजे त्या वस्तूचं ज्ञान पुरेसं आहे. समजा माझ्याकडे आता एक पुस्तक आहे आणि माझ्याकडे माझी मैत्रीण मागायला लागली, तुझ्याकडे हे पुस्तक आहे, तू मला दे. मी काय म्हणते की माझ्याकडे ते पुस्तक नाही आहे, कारण मला ते पुस्तक समोर दिसत नाही, पुस्तकाचं अस्तित्व नाही, आणि अस्तित्व नाही म्हणून मला त्याचं ज्ञान नाही. पण माझी जी मैत्रीण आहे तिला माहिती असतं, ती म्हणते की नाही, तुझ्याकडे ते पुस्तक आहे, मागच्या वर्षी मी नेलं होतं ते तुझ्याकडून, तुझ्या कपाटात ते ठेवलेलं आहे, तुम्ही का वरच्या काळामध्ये काचेच्या ह्याच्यात ठेवलेलं आहे. म्हणजे काय, पुस्तकाचं अस्तित्व आहे, पण मला त्याचं ज्ञान नाही म्हणून मी ते नाकारते. म्हणजे वस्तूचं ज्ञान होण्यासाठी ती वस्तू प्रत्यक्ष असलीच पाहिजे असं नाही, तर ज्ञान सुद्धा पुरेसं आहे. म्हणजे आता आपण म्हणतो ना, ब्रह्म आपल्याला दिसतं का, नाही, पण आपल्याला ब्रह्माचं ज्ञान असलं तर ब्रह्म आहे, ब्रह्म असतंच, फक्त आपल्याला त्याचं ज्ञान करून घ्यायचं आणि ती वस्तू दिसलीच पाहिजे असं नाही. आता काही वस्तू कशा असतात पण दिसत नाही, त्याला आपण ब्रह्म म्हणतो. काही वस्तू नसतात पण दिसतात. हे जग जे आहे, आपलं शरीर वगैरे आहे, आपला देह आहे, तो नाही पण दिसतो. आणि काही वस्तू कशा असतात, ज्या आहेत त्याच्यापेक्षा वेगळ्याच दिसतात, जसं मूर्ख जग भलत्याच तऱ्हेने दिसतात. किंवा आपला देह सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. असं जे माईक असतं ते असं मिथ्या असतं. असं 3 प्रकार असतात त्याचे. आता सत्य झालं स्वरूपाचं ज्ञान आणि आनंद. ज्ञानामध्ये समर्थाने सांगितलंय, ज्ञान म्हणजे काय, एक शिष्य आहे तिचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पाहावे आपणासी आपण, या ज्ञान पाहावे आपणासी आपण. त्याच्यामध्ये
एक आपणासी म्हणजे ब्रह्म झालं, मग ज्याचं आपल्याला साध्य, ज्याने आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते झालं, आणि आपण म्हणजे आपण साधक. तर त्या आपणासी आपण साधकांनी पाहावे म्हणजे असं डोळ्यांनी नाही पाहायचं, त्याला त्याने समजून घ्यायचं, ओळखायचं आणि त्याचा अनुभव घ्यायचा. तिसरं लक्षण आनंद. आता आनंद म्हणजे पुन्हा निरपेक्ष भाषेत जर आपल्याला बोलायचं तर विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. आनंद व्हायसाठी आपल्याला काही समोर विषय सेवन केलाच पाहिजे अशी आवश्यकता नाही. आता मगाशी सुषुप्तीचं लक्षण झालं. सुषुप्तीमध्ये गाढ झोपेमध्ये आपण काही खाणं नाही, पीत नाही, काही नाही, पण ती आपल्याला आवश्यक वाटते. कारण काय, आपण तिथे ब्रह्मरूप झालेला असतो आणि तो हेच असतो, ब्रह्माचाच तो आनंद असतो, पण तो सुषुप्तीमध्ये असतो आणि त्याला अज्ञानाचा आपण म्हणतो, तो जो आनंद अज्ञानरूप असतो, पण त्याला असं निखळ आनंद असं म्हणू शकत नाही. तर आनंद हे ज्याचं स्वरूप आहे, तर तो आनंद आपल्याला एक त्याचं झलक येते आपल्याला की ब्रह्मानंद कसा असेल, त्याची आपण कल्पना म्हणजे सुषुप्तीचं उदाहरण म्हणून आपण समजून घेऊ शकतो. तर विषय निरपेक्ष आनंद, कुठला विषय समोर पाहिजे असं नाही. आपल्याला किती आवडता पदार्थ असू द्या, लाडू असू द्या, कुठे काय असू द्या, आंबा असू द्या, जर आपल्याला खूप झोप आली, आपण खूप थकलं, तर नाही बाबा आता मी उद्या केलं तर मला खाणं नको, काही नको, चांगले उंची कपडे नको, दागिने नको, उलट ते नको असतं काही आपल्याला. आपण एखाद्या ठिकाणी लग्न समारंभ होऊन आलो तर आपण आधी दागिने काढून, कपडे काढून सगळं, आणि जेव्हा आपण झोप होईल आपली तेव्हा आपल्याला छान वाटतं आणि आपण आता कसं छान वाटतं, म्हणजे झोप झाली. आपण काय खाल्लेलं असतं, काहीच खाल्लेलं नसतं, काही प्यायलेलंच नसतं, काही भोग घेतलेला नसतो, गाणं नसतं, काही नसतं, पण त्या झोपेमध्ये आपल्याला आनंद होतो. म्हणजे मग हा आनंद आहे, जे सुख आहे ते विषयावर अवलंबून नाही. आणि असं सुख आपल्याला जागृतीमध्ये घ्यायचं असतं. तर साधन मी म्हणजे देह नाही, काय नाही, मला कोणी खायला दिलं नाही, मला कोणी विचारलं नाही, माझा कोणी अपमान केला, त्या गोष्टी जर आपण विसरलो तर आपल्याला दुःख होणारच नाही त्याचं. तर अशी साधना करून त्याप्रमाणे आपण हळूहळू त्याच्यातून बाजूला व्हायचं आणि जागृतीमध्ये सुद्धा आपण आनंद घ्यायचा प्रयत्न करायचा. आता असं म्हणतात की विषयामध्ये सुख नाही. आपल्याला काय असं वाटतं, विषयामध्ये सुख आहे. वेदांतशास्त्र असं सांगतं की विषयामध्ये सुख नाही. सुखाच्या सेवनाच्या आपल्या वस्तूच्या विषयामध्ये सुख नाही. विषयांच्या सेवनाच्या निमित्ताने मन, बुद्धी, चित्त, अहंकार एकरूप होतात आणि आत्मस्वरूप प्रकट होतं आणि त्यामुळे आपल्याला आनंद होतो आणि आपल्याला असं वाटतं की विषयाने सुख दिलं. एक वेदांतामध्ये कुत्र्याचं उदाहरण सांगतात की कुत्रा असतो, त्याला खाडाचा एक तुकडा, कुत्र्याचं खाण असते, तो एक तुकडा सापडतो, तर तो आपला बाहेर जातो. इथे कोणी आपले भाऊबंद येतील मागतील म्हणून जातो, बाहेर जातो आणि आरामशीर ते हाडाचा तुकडा चघळतो. हाडाचा तुकडा का चघळतो तो, आणि शेवटी त्याच्या हिरडीला दाबतो आणि त्या शिर्डीतून रक्त येतो आणि हा आपला चौकतच आहे. आता त्याला जे सुख मिळालं, त्याचे रक्त, तो त्याला सवय असल्यामुळे जे रक्त पोटात चाललं, तर त्याला काय वाटतं की त्या हाडामधून मला मिळतं, हाडाचा तुकडा मी खातो म्हणून मला सुख मिळत आहे. पण खरं सुख कसं असतं, त्याचंच असतं, ते आपल्याच ठिकाणी असतं, त्याच्याच रक्ताचं असतं. तसं खरं सुख हे आपल्याच ठिकाणी आहे, पण आपण ते विषयामध्ये शोधतो आणि विषयामध्ये सुख नाहीच आहे. विषय सेवनाच्या निमित्ताने काय होतं, विषयाचं सेवन, त्याच वेळेस काय होतं, विषयाची जी इच्छा असते ती इच्छा आपली नाहीशी होते. इच्छा नाहीशी झाल्याचा तो आनंद असतो. खरं म्हणजे इच्छा नाहीशी होते, विषयाचा आपण भोग घेतो आपण, तेव्हा इच्छा आपली नाहीशी होते आणि सुख त्याच वेळेस प्राप्त होतं आपल्याला. आणि तिन्ही गोष्टी एकाच वेळेस घडतात, विषयाचं सेवन, विषयाची निवृत्ती, इच्छेची निवृत्ती आणि सुखाची प्राप्ती. हे युगपत होतं, एकाच वेळेस होतं आणि आपल्याला असं वाटतं की विषयांनी सुख दिलं, पण सुख विषयामध्ये नाही, ते ब्रह्माच्या ठिकाणीच असतं. आता हाच विषय ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे, काकांनी अद्वैत मकरंदमध्ये सांगितलेलं आहे. हे जे माझं स्वरूप आहे, अहमस्मी सदाभामी कदाचित नाम अप्रिया, मी असे, मी, आणि काकांनी त्याच्यावर मराठीत भाषांतर केलेलं आहे. मी असे आणि सदाभासी, मी माझं प्रिय असे, म्हणून मी सच्चिदानंद असे रूप माझे. म्हणजे सच्चिदानंद मी आहे, काय मी आहे. सच्चिदानंदाचे हे जे लक्षणं आहेत ना, हे आपलेच आहे. कारण काय आहे ते काकांनी सांगितलेलं आहे, मी असावं,
मी आहे अशी मला सतत जाणीव असते, मी मला आवडते, मी मला प्रिय असते, हिची मला जाणीव असते. अंधारामध्ये सुद्धा मला बाकी काही दिसणार नाही, पण मी नाही. असं कधी होतं का? लाईट गेली की आपल्याला समोरची अजिबात वस्तू दिसत नाही. जसं आपण झोपलो तर आपल्याला मीची जाणीव नसते, बेशुद्धीमध्ये आपल्याला मीची जाणीव नसते, पण अंधारामध्ये मला माझी जाणीव असते. मला जेवायचं असलं तर मला काही दिसणार नाही, ताटात काय वाटलं ते दिसणार नाही, तुम्ही दिसणार नाही, कोण वाढणार कोण आहे काय दिसणार नाही. मग मी ताटातली जो वस्तू घेतली तर माझा हात तोंडातच जाईल आणि तो घास तोंडातच जातो आणि मला त्याची चवही कळते आणि सगळं दिसतं. म्हणजे मी नाही असं कधीच होत नाही. मी असे आणि सदा असते, मी माझं प्रिय असते, मी माझी मला सतत जाणीव असते. तर ती जाणीव का असते? कारण ते माझं स्वरूपच आहे. असलेपणा हा ब्रह्माचा जो गुण आहे, धर्म आहे, तो माझ्यामध्ये आहे, म्हणून मी असते. मी मला मरावं असं वाटत नाही. हा सद्रूपाचा तो परिणाम आहे. आणि मी मला आवडते. मला जर कोणी काही वाईट म्हटलं तर मला लगेच राग येतो. माझं माझ्यावर प्रेम असतं, पण ते प्रेम असतं नंतर पुढे आहे किंवा आत्माच परम प्रेमास्पद आहे. माझं जे माझ्यावर प्रेम असतं ते मला असं जे वाटतं तर ते माझ्यावर नसून, माझ्या देहावर नसून खरं म्हणजे ते माझ्या आत्म्यावर प्रेम असतं. याज्ञवल्क्य मैत्री तो संवादच आहे. नवाने पती कामाय पती प्रिय भवती आत्मनस्तु कामाय सर्व प्रिय भवती. सगळी मोठीच्या मोठी ती याज्ञा आहे. तसं ते आपल्या आत्म्यावर प्रेम असतं, कारण आपण आत्मरूपच जावं, आपलं आपल्यावरच प्रेम असतं. म्हणून ते त्याचं लक्षणाचं ते आपल्यामध्ये आहे, म्हणून आपल्यावर प्रेम असतं. आणि मी कधी नाही असं कधीच होत नाही. तर सच्चित आनंद हे आपलं स्वरूप आहे, म्हणून तसं होतं. आणि काकांनी त्याच्यामध्ये वेदांत काकांनी हे सांगितलं, सरणी बसून दिली. वेदांत काय सांगतं? ब्रह्म आहे, ब्रह्म सत्य आहे. म्हणून मला असं वाटतं की मी आहे, ही प्रेरणा माझ्यामध्ये आहे, हे वेदांतशास्त्र सांगतं. आणि अनुभव काय आहे? की मग माझा मला अनुभव असतो, मी मला दिसते, मी मला कळते, हा आहे अनुभव. आणि म्हणून तर्क काय सांगतो? की मी सच्चिदानंद आहे, मी आहे. वेदांतशास्त्र सांगतं की ब्रह्म आहे, म्हणून मी आहे, ती प्रेरणा माझ्यामध्ये आहे, मला ज्ञान होतं, मी मला प्रिय आहे आणि म्हणून मी सच्चिदानंद आहे, हा तर्क आहे. असं ह्या तीन प्रेरणा आपल्यामध्ये असतात आणि ते आपलं रूप आहे. लहान मुलांचं काकांनी उदाहरण दिलेलं आहे की लहान मुलं 3 कारणाने रडतात. भूक लागली की रडतात, त्याच्यानंतर अंधार झाला, काही आपले चालू नाही आली पण कशाची काही दिसत नाही बा, ज्ञान आपलं स्वरूप आहे, चालून लागलं पाहिजे, मला दिसलं पाहिजे, कोण येतं कोण नाही ते कळलं पाहिजे, एकटेपणा नको, म्हणून मग ते ज्ञान होत नाही, म्हणून त्याला दुःख होतं. आणि सुशी झाली, कपडे ओले झाले की दुःख नको, ते नको असतं म्हणून ते रडतं. तर सुखाची प्रेरणा, जाणण्याची प्रेरणा आणि असण्याची प्रेरणा, अस्तित्वाची, ह्या तिन्ही आपल्या ठिकाणी आहे. म्हणून सच्चित आनंद हे माझं स्वरूप आहे. आपण हे बघितलं आता थोडं, म्हणजे बाकीचे लक्षणं तर खूप आहे, पण आपण सच्चं मुद्दाम जास्त स्वरूपाचं लक्षण घेतलं की कुठल्या तरी एका याचं आपण हे केलं, स्पष्टीकरण केलं की मग बाकीचे आपल्याला ते समजून घेता येतात. जे सगळ्यांचे सार नित्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचरी असते. जे काही सार असतं, तत्व असतं, गाभा असतो, अर्थ असतो, जे काही मुख्य असतं ते निरंतर असतं. म्हणजे ते ब्रह्म, म्हणजे सगळ्या वस्तूचे सार म्हणजे ब्रह्मच आहे, ते निरंतर असतं, नेहमी असतं, कधी नाही असं होत नाही. आता ह्याच्यामध्ये जसं आपण स्वरूपाचं सच्चित आनंद हे पाहिलं, जसं आपण त्याचे 1-2 शब्दांचाच अर्थ पाहू आणि बाकीचे मग आपण त्याप्रमाणे समजून घेऊ. आता काय की नित्य आणि निरंतर. नित्य म्हणजे काय? ज्याला आधी नाही आणि अंत नाही त्याला नित्य म्हणतात. 2 शब्द न वापरता एकच शब्द वापरला आहे, अनादि अनंत म्हणजेच नित्य. ते काय? आता आधी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, आधी म्हणजे त्याला सुरुवात नाही, आणि सुरुवात आणि अनादि म्हणजे आधी नाही असं नाही. म्हणजे सुरुवात, ज्याला कधी सुरुवात आहे ते माहित नाही आणि त्याला अंत कधी आहे तेही माहित नाही. असं जे आहे ते अनादि अनंत. सुरुवात नाही, आपल्याला माहितीच नाही. आपण म्हणतो की हे माझे आद्य संस्थापक आहे, पण ते म्हणजे आधीच्या माहितीनुसार कुठून तरी कळले म्हणून पण आद्य. ब्रह्माच्या बाबतीत तसं सांगता येत नाही, त्याला सुरुवातच नाही, कधी झालं ते कोणाला माहिती नाही. आणि अनंत म्हणजे काय? ते आहेच आहे, त्याला अंत नाही, असं जे आहे ते नित्य आहे. आणि त्याला म्हणजे काय की आधी नाही, म्हणजे त्याचा असण्याला काही कारणच नाही. काका गमतीने म्हणतात की ब्रह्म विना कारण आहे, कारण त्याला कारण
तर तसं ब्रह्माच्या असण्याला काय कारण नाही, निमित्त नाही, प्रयोजन नाही, कशाची इच्छा नाही आहे. म्हणून त्याला इच्छेचा अंत आहे ते, म्हणून ते अनंत आहे. आणि कारण तर काही नाहीच आहे त्याला, म्हणजे प्रयोजन नाही, कारण नाही, निमित्त नाही. म्हणून असं जे आहे ते नित्य. आणि नित्य म्हणजे असतं बदल न होता असतं, त्याच्यामध्ये काही विकार होत नाही. ते कसं आहे, उत्पाद्य नाही, ते निर्माण करायचं नाही, संस्कार नाही, त्याच्यावर काही संस्कार करायचा नाही. जसं दुधावर आपण संस्कार करतो, त्याचं दही करतो, दह्याचं मग लोणी काढतो, ताक काढतो, त्याच्यावर संस्कार करतात. तसं उत्पाद्यामध्ये ते उत्पन्न करता येत नाही, संस्कार करता येत नाही, संपाद्यामध्ये ते मिळवता येत नाही आणि विकारले नाही. त्याच्यामध्ये विकार नाही काही. आपल्याला 6 विकार सगळ्यांना माहिती आहे, अस्थिच्या बंधते, परिणते आणि अपक्षेते. माझ्या वर्षात प्रश्न नाही विचारताय, म्हणून तुमच्या दोन करता मी स्वतःच उत्तर देऊन देतो. तसं खूप सोपं झालं असतं. तर असं ते ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि त्याला आणखी ते नाव आहे, अजर आहे, अमर आहे, अद्वैत आहे वगैरे असं. आता ब्रह्मवर्णन जे आहे ते सगळ्या उपनिषदांनी समान अर्थाचे शब्द वापरून केलेला आहे. अजर आहे, ब्रह्म आहे, सत आहे, चित्त आहे, आनंद आहे, सगळं काही आहे. त्याच्यात आपण एकच लक्षात घेऊन त्याला देश, काल आणि वस्तू परिच्छेद नसतो. देश म्हणजे देश परिच्छेद. मी आता इथे आहे, कुठला आहे तर मी यवतमाळला नाही, हा झाला देश परिच्छेद. काल परिच्छेद म्हणजे शरीर काही वर्षापूर्वी नव्हता, आता आहे, नंतर असं मी काळाने पण दिसते. वस्तू परिच्छेद म्हणजे इथे मला शिल्पातही बसलेली दिसते आणि त्याच्याच पुढे वर्षातही बसली आहे, म्हणजे परिच्छेद झाला की इथे संपली. एवढ्या जागेत ही मावशी आणि एवढ्या जागेत ही, यासाठी परिच्छेद नाही. पण ब्रह्माचे असे काही तुकडे नाही आहे, तर ते ब्रह्म सगळं आहेच आहे. बरं लाग आणि ताट घरी दिसेल असं पावली म्हणते. त्रिभुवन संचले विठ्ठले काम. कारण महाराज म्हणतात, समर्थ म्हणतात की गीता ठावया राग वेगळं नाही, आहे ते आहे, सगळीकडे आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते, जरा कंटाळवण होते बऱ्याच जणांना. माझं कंटाळवण होते की आता सारखं भुकेची वेळ झाली आहे म्हणून हे जरा उलटी आल्यासारखं वाटतंय मला. विषयांतर होईल, थोडंसं विषयांतर म्हणून नाही होणार, पण म्हणजे आपल्याशी संबंधितच आहे. तर समर्थांची गोष्ट सांगते. समर्थांकडे एक पंडित आला होता. तो म्हणजे तुम्हाला वाद करायचा म्हणजे तुमच्याशी. समर्थ मला वाद करायचं म्हणजे आम्ही अद्वैत करतो, म्हणजे आमचं कोणाशीच काही येत नाही म्हणे, मी काही वाद करत नाही. पण मग म्हणे लिहून द्या म्हणे, तुम्ही वादात करलो म्हणून. समर्थ म्हणाले की मी वादच केलं नाही, तर कसं लिहून देऊ की मी हारलो म्हणून. मग म्हणे तुला वादच करायचं, तुम्ही माझ्या शिष्याकडे जा म्हणे. ते जातात, मग कल्याण स्वामींकडे जातात. कल्याण स्वामींना म्हणतात की मला तुमच्याशी वाद करायचा आहे. ते म्हणे की पण मला मी वाद करायचा, मी तुमच्या गुरूंनी सांगितलं तुमच्याशी वाद करायचा. तर म्हणजे पण माझ्या गुरूंनी मला सांगितलं नाही. ठीक आहे, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं करा वाद म्हणून. मग कल्याण स्वामी म्हणे ठीक आहे. मग म्हणे की कुठलाही विषय चालेल म्हणे आपल्याला, मग तुम्ही विचारा म्हणे प्रश्न. तर कल्याण स्वामी म्हणतात की ठीक आहे. ते सुपारी कुठत बसले होते. समर्थांना पान लागायचं, त्यांना कफाची व्यथा होती, तर त्याच्यासाठी पान लागतं. ती सुपारी होत्या आणि सुपाऱ्या होत्या आणि कुठत बसले होते. ते म्हणाले की तुम्ही प्रश्न विचारा की ठीक आहे, तुम्ही विचारलं मी विचारलं, मग सांगा म्हणे की ह्या सुपाऱ्या किती आहेत म्हणून. हा काय प्रश्न झाला, सुपाऱ्या किती आहेत? अहो वादच करायचं म्हणे तुम्हाला, तुम्ही सांगा मी द्या उत्तर म्हणे किती सुपाऱ्या आहेत म्हणे. त्याचं उत्तर मी कसं देऊ, पण मग मला मिळालं तर तुम्हाला देता आलं पाहिजे, नको नाही तुम्ही हारले म्हणे. त्यांना म्हटलं हा काय उत्तर देणार. मग म्हणे की तुम्ही सांगा म्हणे उत्तर, मी नाही सांगत आले म्हणे. या उंजळभर सुपाऱ्या आहे म्हणे. उंजळभर सुपाऱ्या हे काय उत्तर झालं का म्हणे. अहो मग हे उत्तर तुम्ही देऊ शकले असते ना म्हणे, तुम्ही काय नाही दिलं म्हणे हे उत्तर. तुम्हाला काही संख्या विचारली होती का की 5 आहे, 10 आहे, 15 आहे, सुपारी किती आहे कसं विचारलं होतं. तू म्हणे काय त्याला राग, शेवटी काही हरले ते शेवटी निघून गेले. आता हा तर कथाभाग झाला, म्हणजे याच्या पुढचं सांगायचं आहे. ते रागाने निघून गेले. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या एक शिष्यला घेतलं, त्याला त्याच्या हातात एक वाटी दिली आणि म्हणे की समर्थांकडे जा आणि त्यांना म्हणा की ह्याच्यातलं ब्रह्म काढून घ्या आणि ही वाटी मला वापस करा. समर्थांनी त्याला उत्तर दिलं की तुझ्या गुरुजींना म्हण की ह्याच्यामध्ये असलेलं ब्रह्म आधी तू काढून घे आणि मग ती वाटी माझ्याकडे पाठव, मग मी त्याच्यात ब्रह्म भरून पाठवतो. म्हणजे समर्थांनी त्याला इथेच हरवलं. कारण काय, वाटीमध्ये त्यांनी ब्रह्म भरून आणलं, ठीक आहे ब्रह्म भरलं, आता तू रिकाम करून दे.
म्हणजे जर ब्रह्म रिकामं करता येईल तर ती रिकामी होईन वाटे, पण ब्रह्म जर सगळीकडे भरलेलंच आहे, सगळीकडे आहे, तर ती वाटे ते रिकाम कशी करणार? ब्रह्म नाही अशी जागाच नाही आहे. तर म्हणजे गोष्टीमधून काय आपल्याला हे सांगायचं आहे की ब्रह्म सर्वत्र सदा आहे, नाही अशी कधी होत नाही, आहे आणि आहेच. दृष्टीचा विषय दृश्य तोची झाले सादृश्य, तेवे दृष्टी पावे संतोष परी देखणे नव्हे. आपल्याला डोळ्याने दिसतं ते आपण पाहतो, आपल्याला त्याचा आनंद होतो, पण त्याला खरं पाहणं असं म्हणत नाही. काही ओव्या घेऊ आपण त्याच्यामध्ये. आता नंतर त्यांनी म्हटलेलं आहे की ते जे पाहतो आपण पण ते आपल्याला दिसत नाही, दर्शन का होत नाही याच्यासाठी. आणि पाहता दृश्याची भासे परंतु वस्तू दृश्य वेगळी असे, स्वानुभवे पाहता असे ते दृश्य सबाई. जे निराभास निर्गुण ज्याची काही सांगावी गुण परी ते स्वरूप जाण सन्निधची असे. आता सन्निधची असे सर्वत्र ते आहे, पण आपल्याला का दिसत नाही? यांनी सांगितलं की नियम असा आहे की जी वस्तू आपण पाहतो ती वस्तू आणि आपण जर वेगळं असेल तर आपल्याला ती वस्तू दिसेल. ज्या गोष्टीचा अनुभव घ्यायचा ती वस्तू वेगळी आणि आपण वेगळं, तर वेगळ्या गोष्टीचा. आता एखादा वस्तू तुम्हाला खायचा, लाडू खायचा, लाडू वेगळा आहे, मी वेगळी आहे, मी तुम्हाला बघते आहे, तुम्ही वेगळे आहे, मी वेगळे आहे. पण ब्रह्म जर मला पाहायचं असलं तर ब्रह्म मला दिसणार नाही, कारण मीच ब्रह्मरूप आहे. आपण एक, वस्तू एक, ऐसी असती आगळीकर तरी अनुभवाचा विवेक बोलो येताच नाही. मागच्या वेळेस मी प्रवचन केलं तेव्हा मला यांनी सांगितलं, आपलं धर्माधिकारी दादांनी सांगितलं की तुम्ही ही एवढी सांगायला हवी होती, म्हणून यावेळेस लक्षात ठेवली आणि ठरवली. लक्षात ठेवून मुद्दा नाही सांगितली आहेच तिथे असं वस्तू एक आहे वेगळी एक आहे असं नाही. तर म्हणून मला त्याचा अनुभव येतो. आता आपला डोळा, आपल्याला डोळा दिसतो का? आपला डोळा आपल्याला दिसत नाही. का नाही दिसत? तो अगदी आपल्या जवळ आहे, अगदी तो आपणच डोळा आहे असं म्हटलं तरी चालेल, म्हणून डोळा दिसत नाही. माझा डोळा मला दिसत नाही, मग मी काय करते? माझा चेहरा मला दिसत नाही, कारण ते माझं स्वरूपच आहे. मग मी आरशामध्ये पाहते, मग आरशामध्ये जे मला पाहतं ते माझं रूप नाही दिसत, मला प्रतिबिंब दिसतं. आणि मग मी काय करते? आरशात पाहते, प्रतिबिंबाकडे पाहते आणि मला खूप लावते, टिकली लावते. मी पाहते प्रतिबिंब आणि टिकली लावते बिंबाला. म्हणजे मग ते मी पाहते ते प्रतिबिंब असतं, ते माझं दिसणारं रूप नसतं. स्वरूप या अर्थाने नाही किंवा पण तर माझं ते रूप नसतं आणि मला दिसणारं प्रतिबिंब असतं. तर जेव्हा का दिसत नाही मला की ते अत्यंत जवळ असतं, दिसते असतं. आणि जेव्हा द्रष्टा आणि दृश्य जे पाहायचं ती वस्तू आणि पाहणारा एकच असतं तेव्हा दर्शन होत नाही. त्याच्यासाठी द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही त्रिपुटी असते. तीन घटक जर एकत्र असले तरच दर्शन होईल, नाही तर दर्शन होत नाही. तसंच अनुभव घेणारा, ज्याचा अनुभव घ्यायचा तो आणि अनुभव येणार, हे जर सगळं एकत्र झालं तरच अनुभव येतो आणि नाहीतर अनुभव आपल्याला येत नाही. ती वस्तू आपल्याला दिसणार नाही आणि म्हणूनच ती वस्तू आपल्यापेक्षा वेगळी असते. आणि हा जो 8वा दशक आहे ज्याला ज्ञानदशक म्हणतात तो तिथेच संपलेला आहे की आपण वस्तू मुळी एक हा ज्ञानाचा विवेक, येथून हा ज्ञानदशक पूर्ण झाला. म्हणजे बघ आपण जे आहे ती वस्तू म्हणजे आपणच आहे, एकच वस्तू सर्वत्र आहे आणि हेच त्यांना सांगायचं आहे. आणि तिथे तो ज्ञानदशक झालेला आहे. आणि देवाला जसं रूप नाही काय नाही म्हणून ते दिसत नाही, अशा अर्थाच्या काही गोव्या आहेत. तर त्या आता काही आपण काही बघितल्या तरी समजेलच नाही, कारण की त्या सरळ सरळच त्याचा अर्थ आहे. ज्या मुख्य महत्वाच्या त्या आपण बघितल्या. ज्ञानदशक झाला आहे. आणि मग आता काय आहे की असं एक आपल्याला हे शंका येईल की मग ब्रह्माला रूप नाही, असं नाही, तसं नाही, ते कळत नाही. आणि मग ते ब्रह्म आपल्याला कळणारच नाही का? ते तर कळलं पाहिजे ना. मग काय आहे त्याच्यासाठी? तर त्याच्यासाठी जे प्रतिबंध जे आहेत, ज्ञानाचे प्रतिबंध जे म्हणतात ते आपण दूर केले पाहिजे. आणि मग जर आपण साधना केली तर साधना म्हणजे सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे सत्संगात राहिलं पाहिजे. आता साधा आपल्याला डिग्री घ्यायची, पदवी घ्यायची तर आपण किती वर्ष अभ्यास करावा लागतो? वयाचे 21 वर्ष तर पूर्णच जातात. मेडिकलला गेलं तुम्ही, अजून काय केलं, हे केलं, PG केलं त्याच्यामध्ये, तर तुम्ही 30 ओलांडता. साधं जे व्यवहारातलं जर शिक्षण घ्यायचं आपल्याला तर 30 वर्ष अभ्यास करावा लागतो. आणि मग एवढं आपल्याला हे जे ब्रह्म समजून घ्यायचं तर आपण 2-5 वर्ष अभ्यास करून होणार आहे का? त्याच्यासाठी अभ्यास करावा लागेल, साधना करावं लागेल.
सद्गुरूंना शरण जावं लागेल. नुसतं आपल्या मनाने पुन्हा अभ्यास करून आपल्याला पुस्तक ज्ञान निश्चय धरणे तरी सद्गुरू काय सह्या करणे, तर आपल्याला गुरुच्या मार्गदर्शनाखाली साधना करावी लागेल, अभ्यास करावा लागेल आणि निर्विकार झालेल्या चित्तामध्येच मग त्या चैतन्याचा लय येईल. आणि मग गुरूंना वाटेल की अरे आता याची साधना झाली, ह्याला आता ब्रह्मज्ञानाचा अनुभव आला पाहिजे असं गुरुला वाटतं. आणि मग ते आणि नायमात्मा प्रवचनेन लभ्य वेदयाश्रुती आणि मग विवृढ होते तनुस्वाम. तो आत्मा त्याचं स्वरूप आपल्या समोर उघड करतो, प्रगट करतो. त्याला असं वाटतं की याची आता तयारी झाली, आता याला ब्रह्मज्ञान झालं पाहिजे, याला अनुभव आला पाहिजे. आणि मग तो आपण तशी व्यवस्था करतो आणि तो आपल्याकडे त्याचं स्वरूप प्रकट करतो. पण त्याच्यासाठी काका म्हणतात पूर्वतयारी जबरदस्त पाहिजे, साधना चांगली पाहिजे. समर्थ म्हणतात रात्रंदिवस भावार्थ, अर्थ पाहिला तो समर्थ, परलोकीचा निज स्वार्थ तेथेच असेल. असं सतत आपल्याला साधना करायला पाहिजे. नंतर काही याच्यामध्ये ज्या ओव्या आहेत त्या ह्याच्यामध्ये तर मी क्रमाने घेतली आहे की त्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायात आलेल्या आहेत. छत्य होऊन दाही होऊन ते काढत नाही, त्या असं होत नाही, पुरामध्ये भिजत नाही, अशा त्या ओव्या आहेत. त्याच्यानंतर अहंकाराचं लक्षण आलेलं आहे किंवा हे जे सगळं ज्ञान आहे, मी आहे, हा अनुभव मला काय येत नाही, तर याच्यामध्ये अडथळा आहे अहंकाराचा आहे. याची एक ओवी आहे इथे, स्वयंचा आहे ब्रह्म ऐसा अहंतेचा ब्रह्म ऐसे सूक्ष्म सूक्ष्म पाहता दिसे, ही एक आहे. आणि दुसरी एक ओवी आहे की हे जे आहे ते सगळं हे अहंतेमुळे मला दिसत नाही. ऐसे ते संचले सर्वदा परी ते आकळता कदा अभेदा माझी वाढती भेदा ते खेळता. मला ओवी इथे आहे ते माहिती होतं की हीच दिसली नाही, म्हटलं नको आपलं पाठांतर आहे असं मीच म्हणायला नको, म्हणून मी याच्यात ऐकलं ठरवलं होतं की हो याच्यात वाचून म्हणायच्या. आज माझ्याकडे पण बदल करायला पाहिजे. कारण वर्षांनी सांगितलं की मला कितपत येतं ते मी इथे बोलून पाहतो. मग आता माझं पाठात तर मला दाखवायचं नाही आहे, मला हा विषय समजला, हा सांगायचा आहे. पण कधी कधी मी काय करते, मला ओव्या येत असतात म्हणून स्पष्टीकरण करण्यापेक्षा मी ती ओवी म्हणते. म्हणजे मग त्या ओवीमधला अर्थ तुम्हाला माहिती असतो म्हणून ती माझी सोय म्हणून मी सांगते. बाकी असं काही नाही, सांगितलं मला ती ओवी बघायचीच होती तर हीच ती ओवी आहे. अवेदा माझी वास्तविक भेद कुठेच नाही आहे, त्याच्यामध्ये ती भेद दाखवते. अहंकार, आता अहंकार म्हणजे अहंकार मी करायला लावते तो अहंकार. समर्थ म्हणतात की अहंता म्हणजे पापिणी, ती नसोती. त्याला पापिणी का म्हटलेलं आहे? अहंता म्हणजे काय आहे, पाप का बरं आहे, जे मला स्वस्वरूपापासून दूर नेतं त्याला अहंता म्हणतात. म्हणजे म्हणून मग ती अहंता नको. आणि त्या अहंतेमुळेच मग आपल्याला काही समजत नाही, लक्षात येत नाही. तर त्या अहंकाराचा आपल्याला इथे हे नको, त्याची बाधा नको व्हायला. नामदेव महाराजांनी पण म्हटलेलं आहे की अहंकाराचा वारा नको राजे समाजी या सगळा विष्णूचा. तर ते आहे. आणि अहंकारामुळेच मग नंतर मग त्यांनी सांगितलं आहे की मी मग काय तुमच्या ज्या ओव्या आहे त्याचं थोडक्यामध्ये सांगते. किंवा हे कसं आहे, जग कसं आहे, मिथ्या आहे, भ्रामक आहे. मग आता जगच मिथ्या, त्यातला माझा देह मिथ्या, मी जे काय बोलणार आहे, माझं बोलणं आहे ते पण लटकं आहे, ते मिथ्या आहे, ते शब्द आहे. शब्द शेवटी काय नाशवंतच आहे, पण अर्थ त्यातला जो आहे तो राहणार आहे. शब्द माऊलीने म्हटलेला आहे, शब्द पुसताही दिसे न नाशे अर्थ जैसे. शब्द पुसला तरी अर्थ काही नाशला जात नाही. मग शब्दाला काही अर्थ नाही आहे. वाच्याक्ष आणि लक्षांश हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ब्रह्माचं तर वर्णन आलेलंच आहे. मग सगळं हे आहे. जर मी ब्रह्म आहे तर ते अहंकारामुळे मला समजत नाही. आणि मग याचं वर्णन केलेलं आहे. अहंतेचं वर्णन झाल्यानंतर तर ते मला जाणून घ्यायचंय की अनुभव घ्यायचा आहे. त्याचा अनुभव काकाने एकदा ह्याच्यातलंच उदाहरण दिलं होतं. त्याच्याशी एकरूप व्हायचं मला म्हणजे काय, शिकार करते आई शिकार होते चले असं काकांनी एकदा गमतीने म्हटलेलं होतं. आणि समर्थाने ते शेवटी म्हटलं की आता याचं वर्णन किती करणार, विवर्ता होण्याचे फडके होते असं समर्थांनी एका ठिकाणी म्हटलं की हा विषय कठीण आहे, तितकं त्याचं आपण करावं की मन राहतच नाही, अगदी बुद्धी आपली चालत नाही तिथे आणि मनाचं फडके होते असं समर्थाने म्हटलेलं आहे. आणि आता हे जे ब्रह्म आणि ब्रह्माचा अनुभव हे
वेगवेगळ्या पद्धतीने समजून सांगितलेला आहे. त्याचा अन्वय आणि व्यतिरेकाचा उल्लेख आलेला आहे, तो थोडक्यात सांगतो. अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीने ब्रह्मज्ञानाचा विषय अजून आपल्याला समजून घ्यायचा. आता अन्वय आणि व्यतिरेक हा आपण जर दासबोधामध्ये आहे तर पुष्कळ ठिकाणी आहे, पण हा विषय सुरुवातीला चतुश्लोकी भागवतामध्ये आला आहे की जेव्हा नारायणाने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीच्या वेळेस जो उपदेश केला त्यावेळेस अन्वय आणि व्यतिरेक हा विषय तिथे आलेला आहे. त्याच 4 श्लोकांमध्ये अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्सत् सर्वत्र सर्वदा. तर म्हणजे काय अन्वय आणि व्यतिरेक याच्यावर हे समजून घ्यायचं. आता अन्वय म्हणजे काय? यत् सत्वे यत् सत्वम, म्हणजे कार्य आहे म्हणजे कारण असलंच पाहिजे. अन्वय म्हणजे सोबतीने जाणे, मागोमाग जाणे, प्रविष्ट असणे, अनुस्यूत असणे. आणि जसं फुलांचा हे फुलाची माळ म्हणतो त्याच्यामध्ये दोरा असतो, तो दोरा सगळीकडे असतो, त्याच्यामध्ये फुलं ओवलेली असतात. दोराचं त्याच्यामध्ये माळेमध्ये अन्वय आहे आणि फुलांचा व्यतिरेक आहे. आणि एक फूल दुसऱ्या फुलापासून वेगळं आहे. जसं पाटली आणि सोनं आहे, सोन्याची पाटली आहे तर पाटलीमध्ये सोन्याचा अन्वय आहे आणि सोन्यामध्ये पाटलीचा व्यतिरेक आहे, कारण सोन्यामध्ये पाटली नाही. जसं घट आणि माती म्हणतो आपण. माती जी आहे माती पासून घट तयार होतो, घटामध्ये मातीशिवाय दुसरं काहीच नसतं. मातीला घटाशिवाय राहता येतं. घट कुठला तरी माती असते, घट निर्माण होण्यापूर्वी माती असते, घट असतानाही माती असते आणि घट कुठल्यावरही पुन्हा माती शिल्लक राहते. घट न झालेली अशी माती आणखी किती शिल्लक असते, म्हणजे मातीशिवाय काही नसतं. म्हणून मातीचा सर्वत्र अन्वय आहे आणि अन्वयाची नेहमी स्वतंत्र सत्ता असते आणि व्यतिरेकाची परतंत्र सत्ता असते. जे जे देखी जे भूत ते ते जाणे हे भगवंत, हे हा सर्वत्र अन्वय आहे. माऊलींनी सांगितलं जे काही ते आहे भगवंत आहे, त्याच्याशिवाय काही नाही, ब्रह्माशिवाय काही नाही. आणि व्यतिरेक म्हणजे यदाभावे यत् अभाव, कारणच नाही तर कार्यच नाही. अभाव करणे, रिकामी करणे, हृदय करणे, अभाव, व्यावृत्ती, हे सगळे याचे लक्षण आहे, व्यतिरेकाचे लक्षण आहे. आणि व्यतिरेकाची म्हणजे अर्थानं जाते याची स्वतंत्र सत्ता आहे तर व्यतिरेकाची परतंत्र सत्ता आहे. घट मातीवर अवलंबून असतो आणि माती त्याच्या घटावर अवलंबून असते. आता हे अन्वय सांगितला, व्यतिरेक दोन कशाला सांगितले? अन्वयाचा जर अभ्यास केला तर थोडंसं जरा अडचण यायची शक्यता असते, कारण की काय साधना झाल्याशिवाय आपण त्या अन्वयाच्या दृष्टीपर्यंत जाऊ शकत नाही. सर्वकल्पितम ब्रह्म हे जरी असलं ते काही सगळं काय ते देखील जे होतं ते जाणे भगवंत पण अशी माझी आज ती माझी नसते, ती साधना करून करून आपल्याला हे करावं लागते. कारण तुकावणे सर्व नारायण वंदावी करून शिवू नये, सगळेच जर ते आहे म्हटलं काही होत नाही असं करून चालणार नाही, त्याला आपल्याला घालवावंच लागणार आहे. म्हणून आधी सुरुवातीला जी साधना करायची ती व्यतिरेकी पद्धतीची करायची आणि अनुभव घ्यायचा तो अन्वयाचा घ्यायचा. कारण सुरुवातीला जर अन्वयाचा आपण अभ्यास केला तर फजिती होते. म्हणजे हे काकांनी सांगितलेलं आहे. कारण या बाबतीत मी दोघांना विचारलं जेव्हा मी अभ्यास करत होते तेव्हा खूप जणांनी सांगितलं की नाही व्यतिरेक म्हणजे तर मग ती निगेटिव्ह पद्धत राहील, असं राहील, तसं नाही आहे. पण नाही जरी असलं तरी अन्वय आहे सगळं आधी हे करायचा, तो शेवटी घ्यायचा आणि साधना म्हणून याची करायची, व्यतिरेकी साधना करायची आणि अनुभव आपल्या अन्वयाचा घ्यायचा. आणि अन्वयाचा कशासाठी आहे? ते सर्वत्र आहे म्हणून त्याचं सांगण्यासाठी, सर्व व्यापकत्व सांगण्यासाठी अन्वय आहे. आणि मग अन्वय सांगितला तर मग व्यतिरेक का सांगायचा? तर व्यतिरेक याच्यासाठी आहे की ते अविनाशी आहे. तर हे सगळं मी ब्रह्म आहे, हे दिसते ब्रह्म, हे ब्रह्म आहे, ब्रह्माशिवाय काय नाही, मीच ब्रह्म आहे, माझ्यामध्ये ब्रह्म आहे, पण मी तर जाणार आहे एक दिवस, हे सगळं लक्षात ब्रह्म गेलं ना असं कोणाला अडचण येऊ शकते. म्हणजे मग ते नाश पावल्यावर मग कसं? म्हणून मग तो व्यतिरेक सांगितला की व्यतिरेकी साधना करून की तो नाही अशी जागाच नाही आहे. आणि मी सर्वत्र अविनाशीसाठी व्यतिरेक सांगायचा आणि अन्वयासाठी सर्व व्यापकासाठी अन्वय सांगायचा की सर्व व्यापक आहे. आणि अन्वय याच्यासाठी की व्यतिरेक, आपलं व्यतिरेक याच्यासाठी की बा ते अविनाशी आहे. आता याच्यासाठी एक चांगलं उदाहरण म्हणजे याचं अर्जुनाचं सांगतात व्यतिरेकासाठी की गुरु सांगतात, ते द्रोणाचार्य सांगतात की चला सगळे शिष्य आता मी तुमची याची परीक्षा घेतो की बा कोण आता किती तरबेज झाला आहे, हा चल एक ते तुला ते झाड दिसतं पण होय गुरुदेव
झाड दिसतं की फांदी दिसते? हो गुरुदेव. तो पक्षी आहे? हो गुरुदेव. डोळा दिसतो. आता आपल्याला त्या पक्षाचा डोळा मारायचा आहे. एकेकाला ते बोलवतात, धर्मराजांना बोलवतात, भीमाला बोलवतात, दुर्योधनाला बोलवतात. सगळेजण म्हणतात हो दुर्योधना तुला झाड दिसतंय का? होय गुरुदेव. हे दिसतंय का? मग राहू द्या, तू नंतर मारलं तरी चालेल, तू थोड्या वेळात पुढच्या वेळेस तू मार पक्षाला डोळा. आणि मग नंतर एकेकाला बोलतात, भीम म्हणतो मला झाड नाही दिसत गुरुदेव, मला फांदी नाही दिसत आहे, मला पक्षी दिसतो फक्त. असं करत करत एक ते वगळत जातात. आणि अर्जुन म्हणतो की मला काय नाही गुरुदेव, मला झाड नाही दिसत, पक्षी नाही दिसत, काही नाही दिसत, फांदी नाही दिसत, मला फक्त त्याचा डोळा दिसतो. सगळं नाही करत जे आहे ते मला दिसतं आणि तो व्यतिरेक आहे. असं सगळं हे नाही ते नाही असं बाजूला करायचं. शेवटी जे राहतं ते मी आहे, ते ब्रह्म आहे. तर हा आहे व्यतिरेक. आणि हे जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण समजून घेतो. त्याच्यासाठी महावाक्य विवरण करावं असं एक सांगितलेलं आहे. वाच्य अंश आणि लक्षांचं हे एक सांगितलं आहे की वाच्य म्हणजे शब्द उच्चारल्याबरोबर जो आपला अर्थ आपल्याला प्रतीत होतो, लक्षात येतो, त्याला वाच्यार्थ म्हणतात. पण खरा जो अर्थ नसतो, तो वेगळा असतो, त्याच्यातून वेगळा अर्थ ध्वनित होतो, तेव्हा त्याला आपण लक्षार्थ म्हणतो. आणि वाच्य आणि लक्ष हे पण त्याच्यामध्ये आलेलं आहे की वाच्यार्थ शेवटी बाजूलाच राहतो आणि लक्षांशाकडे लक्ष द्यायचं. आणि शेवटी ब्रह्माच्या बाबतीत वाच्यांशालाही अर्थ नाही आहे, लक्षांशालाही अर्थ नाही. काकांचं पुन्हा गमतीने सांगतात, वाच्यांश आणि लक्षांश काका म्हणतात काही ते निगा आहे, काही ते निशाणा. एकीकडे पाहायचं आणि लक्ष दुसरीकडेच असतं. म्हणजे म्हणायचं एक असतं, आपण जरी म्हटलं की तो म्हणजे असलं तरी तत्व असेल तर तू ते आहे असं, तू ते आहे असं सांगायचं असतं. तू जीव नसून तो ब्रह्म आहे. म्हणजे तुला काय म्हणायचं, काही ते निशाणा आहे, काही ते निशाणा. आपण निशाणा कुठे पाहिजे? लक्षाकडे सगळं आपलं लक्ष पाहिजे. आता कालच मला हे मला काल काय की आपण जेवायला बसलो होतो. हे म्हणाले कशातरी म्हणाले की पुण्याचे लोक येणार 6 जण, ते थोडे उशिरा यायचे. ती पाळून घेतली सगळ्यांची, म्हणजे ते 6 जणांना नंतर वाढायचं. मग एक जण आला की ती गाडी आली, पानं घ्या. आता गाडी येण्याचं पानं घ्यायचं काय संबंध आहे? गाडी जेवणार आहे का? पण आपल्याला म्हणायचं काय आहे, गाडीत बसणारे पुण्याचे 6 जण आले, आता पानं घ्या, आता ते जेवते. एवढं का म्हणता मी काय म्हणतो, गाडी आली पानं घ्या. असं ते वाच्य आणि लक्ष जे आपल्याला म्हणायचं काय असतं. पुण्याचे 6 जण आले एवढं सगळं त्याला कळायचं, त्याला बरोबर कळलं. पुण्याचे 6 जण आले, त्यांना आता जेवायचंय आणि वाढायचं. गाडी आली म्हणायचं काही मला प्रश्नच नव्हता. असं वाच्य आणि लक्ष असं समजून घ्यायचं. तसं आपल्याला वाच्य आणि लक्ष, वाच्य जरी जीव असला तरी लक्ष त्याचं ब्रह्म आहे. निवेदन आलेलं आहे, आत्मनिवेदन. ते मगाशी झालेलंच आहे. निवेदन म्हणजे काय? किंवा ईश्वराला समर्पण होणे, ईश्वराला सांगणे, त्याचा अनुभव घेणे. आता अनुभव घेणे म्हणजे काय? न अनन्य भाग शरण, जेव्हा मी तिच्याशिवाय कोणी दुसरा नाही, तू आणि मी एकच आहे असं आहे. असं आत्मनिवेदन आलेलं. याच्यामध्ये आलेलं आहे आत्मनिवेदन म्हणून सांगते. बऱ्याच ठिकाणी आलं, याची यादी होऊन गेलेलं आपली आहे, ह्याच्यातही आहे निवेदन. तसं आपण काय म्हणतो, उन्मनी, सहजस्थिती, विज्ञान, अलिप्तपण, सहज स्थिती, हे सप्तही एक रूप एका ठिकाणी असं आलेलं आहे. सगळं विधेय स्थिती, तेव्हा आम्ही सहज स्थिती, विज्ञान, अनुभव हे सगळं निवेदन करायचं देवाला. आणि मग कसं तू आणि तू वेगळं नाही, त्याचा अनुभव घ्यायचा. म्हणजे काय, मी तुझ्यापेक्षा विभक्त नव्हे, तो बघतो, तो मी विभक्त नाही, त्याच्याशी जोडलेलाच आहे, मी अन्य नाही, दुसरा नाही, तोच आहे, असं त्याला आपण सांगायचं. ते जड चंचल निवेदन, तू आणि मी एकच आहे. कसं? तो कसं पदार्थामध्ये काय वाचा मी ह्या अवघाची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार आहे. चंचल, आता हे काय सगळं जर पदार्थामध्ये काय आहे हे सगळं जर देवाचंच आहे, मग काय हे जर आपण म्हणतो की चंचल करता तो जगदीश, प्राणी मात्र त्याचा अंश, त्याचा तोची आपण असं ठाऊ नये. त्यांनी सगळं हे केलेलं आहे. ममही वांशो जीवन लोके, मी त्याचाच अंश आहे. मग काय त्याचा जो मी अंश आहे तर तोच आहे, मला वेगळं अस्तित्व कुठे आहे? मग तो आणि मी एकच आहे. आणि दुसरं काय, निश्चळ आत्मनिवेदन, अजून वरची पाय ठावाची नाही चंचळाचा, तेथे आधी की तू पैसा. निश्चळ आत्मनिवेदनाचा विचारायचं. पण चंचळ झालंच नाहीये, अगाधी झालीची नाही, त्याची वार्ता कसं शिकायची? आता इथपर्यंत जायला अजून वेळ आहे आपल्याला, कारण आपल्याला हे स्पष्ट डोळ्यांनी धडधडीत दिसतं आहे आणि झालंच नाही म्हणायचं कसं?
पण ते तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, पण ठावच नाही, ते झालंच नाहीये, तर मग कसं? म्हणून मग निष्ठळ निवेदन असं सांगितलं आहे. समर्थ म्हणतात, एक मुख्य परमेश्वर, दुसरी प्रकृती जगतात आली, तिसरा आपण कैचा चोरून आणला. म्हणजे मुख्य एक परमेश्वर आहे आणि त्या प्रकृती निर्माण केली आणि त्याचा तोच आहे सगळीकडे. मग मी कोण? मी मध्ये चोर कोण आणला? मला काही अस्तित्वच नाही आणि तो मी एकच आहे असं सांगितलं आहे. आणि याची मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. शेवटी नंतर त्यांनी सांगितलं की मी आत्मा आहे हे पण म्हणणं, म्हणजे मी देह आहे ही जसे हे आहे चूक आहे, तसं मी ब्रह्म आहे हे म्हणणे चूकच आहे. कारण मध्ये मी ब्रह्म आहे असं म्हटलं की ब्रह्म वेगळा, मी वेगळा आहे. मी जो आहे तो म्हणणारा मी वेगळा आणि ते ब्रह्म. म्हणजे मग काय? जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते. जाणता जाणता जाणीव द्यायची, जाऊ द्यायचं मी कोणी आहे, मी ब्रह्म आहे ही पण जाणीव नको. आणि शुद्ध जाणीव हे ब्रह्माचं लक्षण आहे. आणि याच्यासाठी त्यांनी म्हटलंय की करावे तत्वविवरण म्हणजे कळेल. तत्वविवरण म्हणजे काय? की बघ ते ब्रह्म मी आहे हे तत्वविवरण करायचं आणि मग ते समजून घ्यायचं. आता महावाक्य विवरण, महावाक्य आता ते थोडक्यात सांगते, जास्त काही सांगत नाही. 4 महावाक्य आपल्याला माहिती आहे. तत्वमसी हे मुख्य आहे महावाक्य, त्याला उपदेशाचा राजा म्हणतात. म्हणजे महावाक्य म्हणजे तत्वमसी हेच साधारण असं म्हटलं जातं. महावाक्य उपदेश मला त्याचा जपन आहे बोलून तेथीच आपण विचारच केला पाहिजे साधने. आता तत्वमसी असं सांगतात, तर आता सगळ्यांना माहितीच आहे, ते जास्ती कोड करत नाही. तत् म्हणजे ते ब्रह्म, त्वम म्हणजे तू जीव आणि ते ब्रह्म तूच आहे. पण मग असं सरळ त्यांनी सांगितलं की तुझा जीव ब्रह्मरूप आहे असं सांगितलं नाही. कारण आणि म्हणायला काय आहे, महावाक्य मोठं वाक्य आहे पण ते सूत्रबद्ध सांगितलं आहे आणि ते छोटं आहे तत्वमसी. आणि मग ते काय सांगितलं की ते ब्रह्म तू आहे. मग तू असं काय सांगितलं की तुझा जीव ब्रह्म आहे असं नाही सांगितलं. तर ते काय आहे, ते ब्रह्म आपल्या व्यवहाराच्या दृष्टीने दूरच आहे. तर म्हणजे ते आपण म्हणून ते आणि हे म्हणजे जवळचं आणि ते म्हणजे दूरचं. म्हणजे ब्रह्म म्हटलं तर ते दूरचं झालं. ते ब्रह्म तू आहे असं सांगण्यापेक्षा मग जवळचा कोण आहे आपल्याला? ईश्वर. कारण आपल्याला जग तर निर्माण झालेलं आहे. जग निर्माण झालं म्हणजे जगाचा कर्ता कोणी असला पाहिजे. जगाचा कर्ता कोण आहे? ईश्वर आहे. मग आपल्याला ब्रह्मापेक्षा ईश्वर जवळचा आहे. कारण आपल्याला समजतं, आपण शास्त्रांनी सांगितलं आहे की ईश्वर आहे. ईश्वर कोणी केलं आहे, त्याला कर्तेपणा आपण ईश्वराला दिलेला आहे आणि त्यांनी सगळं केलेलं आहे. मग तो ईश्वर जवळचा आहे. जवळचा आहे म्हटलं तर तो आणि आपण त्याच्यामध्ये खरं पुष्कळ वेगळे आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे आणि सर्वव्यापी आहे. आणि मी तर तसं नाही आहे, मी जीव अल्पज्ञ आहे, अल्पज्ञानी आहे. मग काय करायचं? मग त्याचे हे सगळे गुण काढून टाकायचे, त्याची माया उपाधी काढून टाकायची, जीवाची अविद्या उपाधी काढून टाकायची. आणि काय करायचं? दोघांमध्ये जे ब्रह्मतत्व आहे, चैतन्य आहे, ते चैतन्य दोघांमध्ये समान आहे. म्हणून जीव आणि ईश्वर हे एक आहे. आणि जीव आणि ईश्वर एक आहे आणि ईश्वर आणि ब्रह्म एक आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म एक आहे असं जीव ब्रह्मैक्य सांगितलेलं आहे. नाहीतर मग हे कुठे अल्पज्ञ, अल्पज्ञानी, अल्पसाक्षी, तर हे आपण असं जुळत नाही. पण मग ते आपण चैतन्य या रूपाने जुळून घेतलेलं आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य आहे. महावाक्याचे अंतर तुझी ब्रह्म निरंतर ऐसिया वचनाचा विसर पडवची. एक शिक्षा तिचे वर्म स्वय तुझी आहेसी ब्रह्म ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. तू स्वतःच ब्रह्म आहे याच्याविषयी तू काय शंका घेऊ. आणि मग सगळ्यात शेवटी सांगितलं की बा हे सगळं आहे, सांगता येत नाही, पण मग काय आहे करायचं काय? मौन म्हणजे काय? काही न बोलतं, त्याच्याविषयी काही बोलताच येत नाही. आता एवढं सगळं सांगितलं तरी कळत नाही. श्रुतींनी सांगितलं, श्रुतींनी नेती म्हटलं, शब्दांना सांगता येत नाही, त्याच्या मर्यादा आहे. मग शेवटी मौनात राहायचं, म्हणजे काही बोलायचं नाही आणि त्याचा अनुभव घ्यायचा. आता मौन म्हणजे आता मी आता जप करते, आता मी बोलत नाही, किंवा आता मला राग आला, आता मी बोलत नाही, असं नाही. मुलीच्या भावामध्ये राहतात. मुली भाव म्हणजे मौन आणि त्या मौनामध्ये राहतात. आणि मौनात का बरं राहायचं? त्याच्याविषयी आपल्याला काही बोलताच येत नाही. आपला जो शब्द नाही, शब्द संग्रह नाही, बोलता जरी आले तरी शब्द संग्रह नसतो. आपली बुद्धी काम करत नाही. आता काय समजून सांगायचं ते आपल्यालाही समजत नाही. म्हणून आपण मौनामध्ये जातो. आणि मौनामध्ये शेवटी संवादी जे असं जे म्हटलेलं आहे की मग
काही न करता शांत राहायचं आणि विवेक करायचा आणि शांत स्थितीमध्ये राहायचं. कारण शांती हे सुद्धा ब्रह्माचंच एक स्वरूप आहे. मला ती गोष्ट सांगतात किंवा एक शिष्य होता आणि त्यांना विचारलं, गुरुजी मला ब्रह्म म्हणजे काय ते सांगा. त्यांनी पद्मासन घातले, डोळे मिटले, शांत बसले. आता याला वाटलं की आता थोडा वेळ विचार करतील आणि मला सांगतील ब्रह्म म्हणजे कसं आहे. थोडा वेळ वाट पाहतो कंटाळतो तो म्हणतो की गुरुजी ब्रह्म म्हणजे काय. ते आपले शांत असते, काय नाही आपले डोळे मिटलेलेच. त्याला वाटतं यांना ऐकून येते, यांना भानावर येणार. गुरुजी म्हणतो की ब्रह्म म्हणजे काय विचारलं, ते काय नाही. मग शेवटी प्रशांत वैसा शांत असं जे आहे स्थिती आहे ते म्हणजे ब्रह्म असं गुरुजी सांगतात. समर्थांनी म्हटलं, रमात कांत एकांत काळी गजाला. श्री गुरूंचा जो अनुग्रह तेने सेवावा एकांत तेच चिंतावा गुणात तू परमपुरुष. शांत अशा स्थितीमध्ये राहायचं आणि तेच ब्रह्माचं स्वरूप आहे, तेच माझं आहे. कारण तो मी एकच आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते आणि संपवते. विवेकानंदांची आपल्याला माहिती आहे. ते आरसा पाहत होते. त्यांना विचारलं काही बघितलं की तुम्ही आरसा का पाहता. तर ते म्हणाले की मी जर ह्याच्यामध्ये राहिलो, समाधीमध्ये जर राहिलो, की माझ्या ह्याच्यामध्ये राहिलो, विचारामध्ये राहिलो, ब्रह्मविचारात राहिलो, तर मी काही बोलू नाही शकणार, मी प्रवचन नाही करू शकणार. आता मी जवळ डोळे बंद करून मला ब्रह्माचा अनुभव घ्यायचा आणि त्याच्याशी एकरूप झाले तर मी काहीच करू शकणार नाही. म्हणून मी मधून देहभानावर यायसाठी मी आश्रम पाहतो. रामकृष्ण परमहंसांचंही कसं आहे की ते समाधीत राहायचे, बरेच दिवस समाधीत राहायचे. मग शिष्य त्यांना देहभानावर आणण्यासाठी त्यांना युद्धाभाव समाधीतून म्हणून त्यांना त्यातून ते बाजूला करायचे आणि मुद्दाम देहभानावर आणायचे. तर असं काही बोलणं नाही, काही जाणणं नाही, काही शांत असं ते त्यांचं स्वरूप आहे. शुकाचार्य म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, विदेही हे जंगाकडे गेले होते. कारण ते स्वतः तर वैराग्याचा पुतळा होते, सर्व शास्त्रविद्या होती, सर्व त्यांना ज्ञान होतं. त्यांना व्यासांनी मुद्दाम यांच्याकडे पाठवलं. सगळं ज्ञान होतं पण कुठेतरी थोडेसे गुरुच्या मुखातून त्यांना त्याची पूर्णता यायला पाहिजे ना, तिथून त्यांचं निशब्द व्हायला पाहिजे म्हणून त्यांच्याकडे जातात. जनक राजाकडे त्या विदेही जगत म्हणून सर्वज्ञानी त्या काळातच ते एकच शब्द त्यांच्याकडे पाठवलं. शिष्य आला, त्याला सांगितलं की मी कोण पाहिजे, जनक राजांकडे जायचं. मी काय सांगू, कोण आलं म्हणून काय सांगू, सांग शुकाचार्य आले. जनक राजाला म्हणतात की त्यांना म्हणा संगम त्याग सुखी भाऊ येतात. संगम तर मला कसं समजायला मला तर काही समजत नाही, एवढा वैराग्याचं हे आहे म्हणून काय कशाचं मला काही हे नाही पडा नाही. म्हणतात की सांग की शुकदेवाने पुन्हा निरोप देतो तर शुकदेवाने संगम जन्मा सुखी भाऊ. ते काय आता काय तुम्हाला रागाला थोडंसं सांग सुख आलंय समजा. पुन्हा सांगितलं की संगम जन्मा सुखी भाऊ. आणि मग काय करावं त्यांना ते म्हणाले की आता काहीच बोलतो, काय सांगू सांग, काहीच म्हणलं नाही. ते झालं राजस्थान म्हणे ते आले आहेत ते खूप ऋषी, ते म्हणतात की ते काहीच बोलत नाही आहे. मग म्हणतात की आता त्यांनी माझ्याकडे पाठवलं. आणि मग ते काय उपदेश करतात म्हणजे मना सर्व ही संघ सोडून द्यावा. म्हणजे मी ब्रह्मज्ञानी आहे ही थोडीशी पण जाणीव आहे ती पण नको, शुद्ध जाणीव होती मी आहे. संगम जगता सुखी बोल, संघ काहीच नको आणि मग फक्त मी आहे. आणि मग त्यांना शुकाचार्यांना समाधी लागली, शांत झाले, समाधी लागली. आणि एवढा म्हणजे एकपणाचाही अर्थ झाले या समाधान आत्मामध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे की बघ मी एकटा आहे, काहीच जाणीव नाही. असं ते ब्रह्माचं स्वरूप आहे, शांत आहे. आणि कसं शांत स्वरूप आपण सर्वांनी अनुभव घ्यायचा हा त्यांच्या कृपेने आपल्याला ते प्राप्त होईल अशी प्रार्थना करते. जय जय रघुवीर.